नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करणार आहे. बरेचसे विद्यार्थी 11वी-12वी सायन्सला प्रवेश घेतात. मग त्यांचा PCM ग्रुप असेल किंवा PCB असेल किंवा PCMB ग्रुप असेल, तर हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेचे फॉर्म भरतात. त्यामध्येच एक महत्त्वाची परीक्षा जी होते ती म्हणजे आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. या आयसर परीक्षेच्या बाबतीत फारसा अवेअरनेस आपल्या महाराष्ट्रातील मुलांमध्ये नाही आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं आयसर म्हणजे काय आहे, या आयसरमध्ये कुठे कुठे आपल्याला प्रवेश मिळू शकतो, परीक्षा कधी होते, परीक्षेचे अर्ज कधी ओपन होतात, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, अशा सगळ्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे तर तुमच्यासाठी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयसर ही जी काय संस्था आहे, तर या संस्थेचा जो कंट्रोल आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. म्हणजे सेंट्रली हे सगळं कंट्रोल जो येतो त्या ठिकाणी चालतो. आता आयसरचं जे काय एकूण जे लोकेशन आहेत किंवा कुठे किती सीट्स आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत ते पाहण्यापूर्वी आपण एकूण इंटेक कॅपॅसिटी काय आहे, कुठे कुठे हे ॲडमिशन्स होतील याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच घेऊया. तर जे ऑफिशियल गाईडलाईन आहे त्यानुसार the tentative total number of seats available for BS, MS, BS program is 2363 with each ICER having the following number of seats. म्हणजे साधारण एकूण जे काय आयसरच्या एकूण जे काय वेगवेगळे लोकेशन्स आहेत त्या ओव्हरऑल लोकेशनमध्ये 2363 जागा या उपलब्ध आहेत. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोग्राम त्यांच्याकडून प्रोव्हाइड केले जातात. एक असतो BS-MS आणि दुसरा BS प्रोग्राम. तर हे नेमकं काय हे मी पुढच्या टप्प्यामध्ये सांगतो. तुर्तास हे जे सीट्स उपलब्ध आहेत तर ते प्रोग्रामनुसार कोणत्या लोकेशनला किती सीट्स आहे ते थोडक्यात सांगतो. BS-MS प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये आयसर बेहरामपूर, आयसर भोपाळ आणि आयसर कोलकाता या 3 लोकेशनला रिस्पेक्टिव्हली 300, 300 आणि 280 अशा जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर BS-MS इन कॉम्प्युटेशनल अँड डेटा सायन्स या ब्रँचच्या संदर्भानं आयसर मोहाली, आयसर पुणे आणि आयसर तिरुपती या 3 लोकेशनला रिस्पेक्टिव्हली 270, 288 आणि 350 जागा आहेत. आयसर तिरुपतीला 350 जागा आहेत आणि त्यातलं चौथं लोकेशन म्हणजे आयसर त्रिवेंद्रपुरम या ठिकाणी 320 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या लोकेशनच्या जागा आहेत. त्यानंतर BTech आणि BS प्रोग्राम. तर BTech आणि BS प्रोग्राममध्ये आयसर भोपाळमध्ये 140 जागा आहेत. आयसर भोपाळ BS इन इकॉनॉमिक्स सायन्स 35 जागा आहेत आणि आयसर तिरुपतीमध्ये BS इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेसमध्ये 50 जागा आहेत. अशा पूर्ण आयसरच्या ज्या एकूण 7 संस्था आहेत त्याला टोटल मिळून जे येतं 2363 जागा आपल्याला उपलब्ध आहेत. हाच आकडा मागच्या वर्षी कमी होता, यावर्षी वाढून आपल्याला 2363 जागांसाठी जे तर या ठिकाणी आता जाता येणार आहे. आता यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. बेसिकली 12 सायन्स विद्यार्थी पासआउट होताना SC/ST कॅटेगरीच्या बाबतीत, SC/ST PWD कॅटेगरीच्या बाबतीत मिनिमम 55% ॲग्रिगेट मार्क्स रिक्वायर्ड आहेत. 55% मार्क हे मिनिमम आवश्यक आहेत ॲग्रिगेट मार्क. आणि इतर ज्या कॅटेगरीज आहेत म्हणजे OBC असेल, EWS असेल किंवा जनरल कॅटेगरी असेल, या सगळ्या कॅटेगरीच्या बाबतीत 60% मार्क्स जे तर 12वी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना असावे लागतात. बाकी सगळे पॅरामीटर्स असतील, परंतु हे बेसिक रिक्वायरमेंट 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भानं हे म्हणजे तुम्ही आयसर परीक्षा देत आहे तर आयसर परीक्षेचा परफॉर्मन्स तर महत्त्वाचा आहेच, परंतु तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा SC/ST PWD कॅन्डिडेट असेल तर 55% आणि इतर कॅटेगरीमध्ये 60% मार्क्स तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेमध्ये ॲग्रिगेट पर्सेंट असावे लागतात. हा झाला दुसरा महत्त्वाचा भाग. आता त्यानंतर अबाउट द BTech, BS अँड BS-MS ड्युअल डिग्री प्रोग्राम. आता याच्यामध्ये BS-MS जी ड्युअल डिग्री आहे ती 5 इयर्सची असते. त्यानंतर BS-MS ड्युअल डिग्री प्रोग्राम जो आहे तोही 5 इयर्सचा असतो. BTech डिग्री जी आहे जी आयसर भोपाळला आहे किंवा BS इन इकॉनॉमिक्स सायन्स जी आयसर भोपाळमध्येच आहे आणि BS इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेस आयसर तिरुपतीला आहे. हा कोर्स मात्र 4 इयर्सचा डिग्री कोर्स आहे. म्हणजे बेसिक फरक काय आहे, BS-MS
हा 5 इयर्सचा कोर्स असेल. BSMS ड्युअल डिग्री प्रोग्राम इन कम्प्युटेशनल अँड डेटा सायन्स हा आयसर कोलकाताला असलेला कोर्स आहे. हा पण 5 इयर्सचा कोर्स आहे. म्हणजे UG प्लस PG मास्टर्स पण तुमचं या ठिकाणीच कंप्लीट होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, आयसरला प्रवेश घेताना तुम्हाला काय गोष्टी मिळतात, की फीचर्स काय आहेत, तिथं प्रवेश घेण्याचे फायदे काय आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायली कॉम्पिटंट अँड मोटिवेटेड फॅकल्टी विथ पॅशन ऑफ टीचिंग अँड पर्स्युइंग रिसर्च इन एरियाज ऑफ सायन्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, आयसरमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला रिसर्चमध्ये करिअर करायची संधी मिळते. तसा तुमचा इंटरेस्टसुद्धा असणं फारसा गरजेचं आहे. रिसर्चमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मग आयसरची परीक्षा तुम्ही द्यावी, त्याचा अर्ज तुम्ही भरावा. तुम्हाला चांगला स्कोअर आला तर तुम्ही त्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकता आणि पुढे तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा मिळू शकतं. सो रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आयसर म्हणजे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर करिअरच्या चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला उपलब्ध असतात. त्यानंतर दुसरं जे की फीचर आहे, इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट टीचिंग अँड कटिंग एज रिसर्च. Explore and access the world-class research facilities right from the start of the program. Research internship and year-long research project leading to MS thesis with opportunity to interdisciplinary research. हे सगळं इन डिटेल सांगायचं झालं तर तुम्हाला इथे गेल्यानंतर वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज मिळतील, चांगल्या फॅकल्टीज मिळतील, रिसर्चसाठी तुम्हाला भरपूर स्कोप मिळेल. त्यासाठीच्या उपलब्ध जे काही सुविधा असतात, फॅसिलिटीज अवेलेबल असतात, त्या पण तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतात. आता यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण जाऊया, तो म्हणजे आता या आयसर परीक्षेची अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, ॲडमिशन फॉर्म कधी उपलब्ध होत आहेत, पुढची प्रक्रिया कशी असेल. तर थोडक्यात इम्पॉर्टंट डेट्स जे आहे, तर या आयसरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल. ही अर्ज प्रक्रिया जी आहे 10 मार्च 2025 पासून सुरू होते. आज आपण 4 मार्चला हा व्हिडिओ पोस्ट करतोय. ॲप्लिकेशनची डेट, लास्ट डेट जी म्हणूया आपण, ती आहे 15 एप्रिल 2025. म्हणजे साधारण 1 महिना कालावधी इथं अर्ज प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. यानंतर जर काही एडिट करायचे तुम्हाला, करेक्शन्स असतील तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, तर करेक्शनसाठी 21 आणि 22 एप्रिल या 2 दिवसामध्ये तुम्हाला करेक्शन विंडो ओपन होईल. हॉल तिकीट हे 15 मेला रिलीज होतील. म्हणजे ज्याही मुलांना आयसर परीक्षा द्यायची असेल त्यांना काळजी करायचं कारण नाही. त्यापूर्वी सगळ्या इतर ज्या परीक्षा आहेत त्या होऊन गेलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल JEE सेकंड सेशन होऊन जाते, महाराष्ट्र CET होऊन जाते, नीटसुद्धा होऊन जाते. त्यानंतर आयसरची परीक्षा आहे. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला आयसरमधनं BTech डिग्री घ्यायची आहे किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे, तर ते मुलं या परीक्षेला अपिअर होऊ शकतात. आता रिलीज ऑफ हॉल तिकीट मे 15, 2025. 15 मेच्या नंतर हॉल तिकीट उपलब्ध होतील. आणि आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट 2025, ज्याला IIT 2025 म्हणतो आपण, IAT 2025, ही परीक्षा 25 मे 2025ला ही आयसरकडनं कंडक्ट केली जाईल. याच्यानंतर लगेचच याची ॲन्सर कीसुद्धा उपलब्ध होईल आणि जे काय फर्दर डिटेल्स असतील तेही तुम्हाला जे येतं ऑफिशियल पोर्टलवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, तर या परीक्षेची फीस किती आहे. द ॲप्लिकेशन फी इज टू बी पेड बाय द ॲप्लिकंट ड्युरिंग द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. द ॲप्लिकेशन पोर्टल शॅल ओपन ऑन 10th मार्च, ते आपण ऑलरेडी सांगितलं. कॅन्डिडेट बिलॉंग टू जनरल, EWS, OBC NCL कॅटेगरी 2000 रुपये फीस आहे. SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फीस आहे. आणि फॉरेन कॅन्डिडेटसाठी जे तर 12,000 रुपये या ठिकाणी फीस असणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, आता याची जी प्रक्रिया पुढे चालू होते त्या तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावी लागते. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये सांगेल. तुर्तास ज्याही विद्यार्थ्यांना भविष्यात रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे, रिसर्चचा इंटरेस्ट आहे, संशोधन करण्याची इच्छा आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अशा मुलांनी आयसरची परीक्षा नक्की द्यावी. अर्ज प्रक्रिया 10 मार्चला सुरू होऊन 15 एप्रिलपर्यंत त्याचे अर्ज उपलब्ध असतील. सो एक महत्त्वाची अपडेट आयसर 2025च्या संदर्भामध्ये आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.